पूर्वेश नितीन प्रजापती, ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ. कॉलेज मुक्ताईनगर येथील विद्यार्थिनी. पुस्तकांच्या पानापानातून वाहती ज्ञानाची अमृतधारे. पुस्तकाच्या पानापानातून वाहती ज्ञानाची अमृतधारे. जे वाचतील पुस्तके त्यांना ज्ञानामृत मिळेल खरे, ज्ञानामृत मिळेल खरे. आधीच्या काळात पुस्तकांना खूप महत्त्व होते, पण आता ते सगळे महत्त्व हे मोबाईलला मिळाले आहे. खरंय, मोबाईल आपल्याला सगळं काही देतं, पण जे पुस्तकातून मिळतं ते नेहमी आपल्या मनात बसतं. असे म्हणतात ना, पुस्तकांचे कपाट ज्यांच्या घरी सरस्वती तेथे वास कर. आताच्या या वेगवान डिजिटल युगात जेथे माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते, तेथेच पुस्तक वाचण्याचे महत्त्व हे कमी होत चालले आहे. सोशल मीडियाच्या दरम्यान आपल्याला खूप साऱ्या रील्स बघायला मिळतात. या युगात पुस्तके हे आपल्या मानसिक शांतता आणि सखोल ज्ञान देणारे साधन ठरतात. पुस्तके आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. पुस्तके वाचल्यामुळे आपला मानसिक ताणतणाव कमी होतो आणि शब्दसंग्रह, कल्पनाशक्तीचा विकास होतो. झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्यामुळे त्यातील ब्लू लाईट्स आपल्या डोळ्यांना विपरीत परिणाम करतात. त्याऐवजी जर आपण कागदी पुस्तकं वाचतो, त्यातील पात्राच्या नजरेत आपण जग पाहतो, त्याच्या सुखदुःखाचा अनुभव घेतो. त्यातून आपल्याला आपली सहानुभूती वाढते आणि दुसऱ्यांची भावना समजून घेण्याची क्षमता विकसित होते, जी आजच्या युगात संपली आहे. धन्यवाद. नमस्कार. या अक्षरात असतो फार मोठा सार. व्यक्ती, वेळ, काम बघून केला जातो नमस्कार. गुरुला धन्य करतो शिष्याचा नमस्कार. आज मी डिजिटल युगात पुस्तक वाचण्याचे महत्त्व या विषयावर थोडक्यात परिसंवाद करणार आहे. आज आपण सर्वजण एका वेगळ्या युगात जगतो. डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट आणि सोशल मीडिया यामुळे माहितीचे प्रमाण वाढले आहे. पण या तंत्रज्ञानाच्या साठ्यात पुस्तक वाचण्याची सवय मात्र कमी होत चालली आहे आणि ही गोष्ट खूप चिंताजनक आहे. पुस्तक म्हणजे केवळ पाने नसतात, तर ती ज्ञानाची, अनुभवाची आणि विचारांचे भांडार असते. पुस्तक वाचण्यामुळे एकाग्रता वाढते, भाषा समृद्ध होते आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व घडतं. आणि पुस्तक वाचण्यामुळे आपल्याला महामानवाचे जीवन चरित्र माहिती पडतात. त्या कोणकोणत्या परिस्थितीच्या सामोरे गेले हेही आपल्याला कळतं आणि आपल्याला मानवी जीवनाचा इतिहास सुद्धा माहिती पडतो. डिजिटल जगात माहिती मिळवणं सोपं झालं असलं तरी ज्ञान यामध्ये मोठा फरक असतो. माहिती आपण गुगलवरून मिळवू शकता, पण ज्ञान मात्र पुस्तकातूनच मिळतं. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या थोर व्यक्तींनी पुस्तकाच्या माध्यमातूनच मोठं योगदान दिलं. पुस्तक आपल्याला विचार देतात, दिशा दाखवतात आणि आपलं आयुष्य समृद्ध करतात. आणि आपल्याला कसं जगायचंय हे सांगतात. पुस्तकं आपल्याला वाचण्याची आवड निर्माण करून देत असतात. पुस्तके हे आपलं लक्ष विचलित होऊ नये म्हणून मदत करत असतात. पुस्तक वाचण्यामुळे आपल्या मनात प्रेरणा निर्माण होते आणि आपल्याला एक नवी ओळख मिळते, ती म्हणजे पुस्तक प्रेमी. तसेच डिजिटल युगात आपल्याला पुस्तकांची नाते कमी होताना दिसतात. तसेच डिजिटल युगाशी सर्वांना प्रसिद्धाची ओढ लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच करत असतात. आणि हे डिजिटल युग हे पुस्तकांची बरोबरी कधीच करू शकत नाही, कारण पुस्तके हेच शाहीचे व इतिहासाचे प्रतीक आहे. आणि आजच्या तरुण पिढीला मी विनंती करते की डिजिटल स्क्रीन सोबत थोडा वेळ पुस्तकांनाही द्या, कारण मोबाईल नेटवर्क संपल्यावर इंटरनेट बंद होऊ शकतं, पण एकदा मनात ज्ञानाचे नेटवर्क तयार झालं की ते कधीच बंद नाही होत. आणि मला कधी एकटेपणा जाणवला नाही, कारण सावलीसारखी सखी नाही, स्वप्नासारखा सहवास नाही. सावलीसारखी सखी नाही, स्वप्नासारखा सहवास नाही. एकटेपणा कधी जाणवत असेल तर पुस्तकासारखा सच्चा साथी नाही. एकटेपणा कधी जाणवत असेल तर पुस्तकासारखा सच्चा साथी नाही. धन्यवाद.
असे म्हणतात आणि ते मात्र खरं की पुस्तकांच्या श्रीमंतीमुळे जगातील श्रीमंती मिळवता येते. गांधीजींना महात्मा ठरवण्यास मोबाईल नव्हे, इंस्टाग्राम नव्हे, तर पुस्तकच कारण ठरले होते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, परीक्षकवृंद आणि तसेच ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे असे तुम्ही सर्व स्पर्धक. तर मी तुमच्याचपैकी एक स्पर्धक चेतन संतोष हैरे आज तुमच्या सर्वांसमोर. गेल्या अनेक उदाहरणांमध्ये आपण पाहिलेलं आहे की जर आपल्याला आपल्या जीवनात यश मिळवायचं असेल, काही कर्तृत्व करून दाखवायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं, किती सकारात्मक राहण्याची गरज आपल्याला आहे. कारण नकारात्मकता सहज येते. जर कुठे काही नकारात्मक वाईट घडलं तर ते आपल्यापर्यंत यायला आपल्याला कोणतेही कष्ट किंवा वेळ लागत नाही बरं का. म्हणून नकारात्मकता आपोआप येते, परंतु सकारात्मकता ती आणावी लागते. आणि जर सकारात्मकता आपल्या विचारांमध्ये असेल ना तर ती आपल्या कृतींमध्ये उतरते. तीच सकारात्मकता जाणून घेण्यासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी काही गोष्टी खूप गरजेच्या असतात. जर आपण जगातील सर्व यशस्वी व्यक्तींची एक लिस्ट बनवली आणि त्यात पाहिले ना तर आपल्याला कळेल की या सर्वांमध्ये एक कॉमन सवय आहे आणि ती म्हणजे वाचन. कारण त्यांना माहीत आहे की जे ज्ञान पुस्तकात आहे ते कोणत्या एखाद्या छोट्याशा व्हिडिओत, रील्स किंवा शॉर्ट्समधून मिळणार नाही. मग अशाच एखादी विद्वान यशस्वी व्यक्तीला बघून आम्ही एखादी मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो आणि त्या मोटिवेशनल व्हिडिओ पाहिल्यावर आम्हाला आमच्या पुस्तकांची आठवण येते. हो, तेच पुस्तकं जे कुठल्या तरी कानाकोपऱ्यात पडलेली असतात, ज्यांच्यावर धूळ पडलेली असते. 15 ऑक्टोबर ज्या दिवशी आम्ही वाचन प्रेरणा दिन साजरा करतो त्या दिवशी आम्हाला आमच्या पुस्तकांची आठवण येते. परंतु दुसऱ्या दिवस परत तेच पुस्तकं कुठल्या तरी कानाकोपऱ्यात पडलेली दिसतात. अहो, आपण ज्यांना गुरूंचं स्थान दिलेलं आहे त्यांच्यावर धूळ पडलेली दिसते. परंतु मोबाईल मात्र दिवसातून 200 वेळा चार्ज केलेला दिसतो. एकेकाळी पुस्तक वाचन हा आमचा छंद असायचा, परंतु आज ती आमची मानसिक गरज बनली आहे. आज आपण डिजिटल युगात जगतोय. डिजिटल युग म्हटलं म्हणजे मोबाईल, संगणक, लॅपटॉप हे आलेच, परंतु आजची परिस्थिती अशी काही झाली आहे की हे सर्व आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहेत. मग या यंत्रांना बनवणारा माणूस कोण? जरा विचार करा. जर ही यंत्र एवढी विद्वान आहेत तर या यंत्रांना बनवणारा माणूस किती विद्वान असेल. मग या यंत्रांना बनवणारा माणूस कोण? तर तोच जो पुस्तकात बुडून, अनुभवात बुडून आणि विचारात खोल जाऊन बुद्धिमान झालाय. ही यंत्रे आपली सेवक आहेत, आपला विकास करण्यासाठी बनवली गेली आहेत. मग त्यांना आपल्या विचारांची मालक कशी बनवू द्यायची? आजचा मोठी समस्या ही ज्ञानाची नाही, समस्या आहे एकाग्रतेची. मोबाईल आमचे लक्ष खातो तर दुसरीकडे पुस्तक आमच्या मनाला दिशा देतो. आपली पिढी स्क्रोल करत पुढे जाते